नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण करणार आहोत आंबट गोड चवीचं मस्त असं वरण। तुम्ही याला भातासोबत खा, चपातीसोबत चुरून खा किंवा नुसतंच प्या, कसंही खा। एकदम अप्रतिम चवीचं असं हे वरण होतं। तर चला बघूया याची झटपट होणारी अशी रेसिपी। करायला एकदम सोपं आणि चविष्ट असं हे वरण कसं करायचं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता वरण करण्यासाठी इथं 2 चमचे मूग डाळ घेतली आहे, 2 चमचे मसूर डाळ घेतली आहे आणि 2 चमचे तुरीची डाळ घेतली आहे। याऐवजी तुम्ही पूर्ण तुरीची डाळ घेतली तरी पण चालेल। मी इथं मिक्स डाळींचं वरण करते। पूर्ण तुरीची डाळ घेतली तरी त्याच्यामध्ये 1-2 चमचे मूग डाळ घाला, म्हणजे छान घट्टपणा येतो आपल्या वरणाला। आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून याच्यामध्ये हळद आणि तेल घालून कुकरला याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुमची डाळ ज्या पद्धतीने शिजते तेवढ्या शिट्ट्या करून घ्या। आता इथे वरण आपलं शिजवून झालं आहे किंवा ही डाळ शिजून झाली आहे। याच्यामध्ये शिजताना हळद आणि तेल घातलं होतं, त्यामुळे रंग खूप छान आला आपल्या वरणाला किंवा या डाळीला। तर याला घोटून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे आपली डाळ एकसारखी तयार होईल, मऊ अशी मस्त अशी शिजलेली आहे 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ। आता ही घोटून घेतली। आता वरण करायला घेऊ। गॅसवर एक कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलं। तेल छान तापलं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकू। जिरंही छान फुललं की याच्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊ। लसूण थोडासा परतू द्यायचा। थोडासा लसूण परतून झाला की आपण याच्यामध्ये किसून घेतलेलं आलं टाकणार आहोत। एकदा हलवून घेतलं लसणाला। आता याच्यामध्ये किसून घेतलेलं आलं टाकायचं। हे असं आलं टाकल्याने खूप छान चव येते आपल्या वरणाला। आता याला पण 1 मिनिट परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकले 10-12, मेथीने पण छान चव येते वरणाला। आणि कढीपत्त्याची पानं टाकली, 10-12 पानं कढीपत्त्याची टाकली। याला पण छान परतून घेऊ। आता इथे गॅस बंद केला आहे मी, कढई आपली भरपूर तापली आहे। आता याच्यामध्ये सुकं खोबरं टाकून घेऊ। बारीक असं किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे, 2 चमचे सुकं खोबरं टाकले, ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं। छान याला सोनेरी रंग येईपर्यंत परतू द्यायचं आहे। आपलं खोबरं सोनेरी झालं की याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। मसाल्यामध्ये हळद टाकली थोडीशी, कारण आपण डाळ शिजताना पण हळद घातलेली आहे, त्यामुळे एकदम थोडीशी हळद घातली। आणि लाल मिरची पावडर घातली 2 चमचे आणि 1 चमचा गोडा मसाला घालायचा। गोडा मसाल्याने पण चव छान येते आपल्या वरणाला ह्या, त्यामुळे गोडा मसाला असेल तर नक्की घाला। आता याच्यामध्ये थोडासा हिंग घालू आणि मसाला आपला थोडासा मिक्स करून घेऊ। व्यवस्थित याला एकजीव करून घेऊ। आता याच्यामध्ये भरपूर अशी चिरलेली बारीक कोथिंबीर घालून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करायचं याला। आता आपण गॅस पेटवून घेऊ, म्हणजे आपले मसाले पण जळणार नाही आणि फोडणी पण व्यवस्थित बसेल। तर आता इथे आपली फोडणी झालेली आहे। आता शिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये हलवून घेऊ आणि टाकून देऊ। आता ही सगळी डाळ मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं, तुम्हाला जेवढी डाळ पाहिजे त्याप्रमाणे। खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको, अशा पद्धतीने डाळ करायची आपल्याला। बघू शकता या पद्धतीने। आता आपल्या इथे पाणी पण टाकून झालं आहे, जेवढं पाहिजे तेवढं। आता याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकू। चिंच मी अर्धा तास भिजत घातली होती आणि हाताने कुस्करून गाळून घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून। आणि याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी चिंचेचा कोळ घातला आहे आणि गुळाचा तुकडा घातला आहे 1। याने छान आंबट गोड चव येते आपल्या वरणाला। आणि आपलं वरण जोपर्यंत उकळेल तोपर्यंत आपला गूळ पण विरघळेल। आता सर्वात शेवटी याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आपल्या वरणाला उकळी येऊ देऊ। वरणाला उकळी येईपर्यंत छान असा गूळ विरघळेल आणि मस्त असं आंबट गोड चवीचं आपलं वरण तयार होईल। अगदी झटपट होणारं आणि अगदी अप्रतिम अशा चवीचं हे वरण तयार होतं। तुम्ही याला गरमागरम भातासोबत खा किंवा चपातीसोबत चुरून खा,
किंवा तसंच प्यायलासुद्धा एकदम मस्त असं लागतं हे वरण. तुम्ही जर याआधी कधी केलं नसेल तर या पद्धतीने वरण एक वेळेस नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर बघू शकता इथे खळखळून अशी उकळी आली आपल्या वरणाला. मस्त असं आपलं वरण इथे तयार झालं आहे. दिसायला पण छान झालं आहे. बघता क्षणीच खावं वाटेल असं हे वरण आणि तेवढंच अप्रतिम चवीचं वरण तयार होतं हे. मस्त असा गरमागरम भात आणि त्यावर हे वरण एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत खा, भातासोबत, चपातीसोबत किंवा नुसतंच प्यायला घेतलं तरी पण मस्तच. तर असं वरण एक वेळेस नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.